हायस फायनली आपण पोचलेलो आहे. आता चाललोय वरती. चला वरती जाऊया. पोचलोय मग दाखवतो कसं काय आहे ते. चला 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 चला. वर जायचंय पूर्ण वर. पूर्ण वर जायचं पूर्ण. दाखवतो कसं आहे. लय भारी आहे. लय भारी. फायनली आपण पोहोचलो. कशी मी जी बनवलंय ना ते दाखवतो तुम्हाला. मस्त वाटतंय. पूर्ण एकदम दिसत नाही. तुम्ही बघू शकता आम्ही त्यांच्या बाहेर आलोय. मी जी माझी लिफ्ट सांगितली की ह्या पायातनं लिफ्ट वर जातो. ह्या पायातनं लिफ्ट वर जातो पूर्ण त्यांच्या छातीच्या इकडनं ना तिथं म्हणजे उभं राहून आपण पूर्ण नजारा बघू शकतो. आपण तिकडे नाही गेलो पण आपण इकडनं एन्जॉय करूया. तुम्हाला दाखवतो पूर्ण बघा. तो बघा तो मी मला जो डॅम दाखवला होता ना तो डॅम. हा सगळं पाणी आता पाणी सुकलंय म्हणून आता तुम्हाला ना पूर्ण भरलेलं दिसलं असतं पण पाणी सगळं सुकलंय म्हणून. ठीक आहे म्हणजे तुम्ही बोटीने फिरू पण शकता सफारी करता. पण त्याला पाणी नाही ना कमी आहे म्हणून नाही होत आहे. तर ते पण झालं असतं. काय भारी नदी आहे. पाणी आहे पण एवढं पाणी नाही पूर्ण सुकलं बघा. ही आहे सरदार वल्लभभाई पटेलांची प्रतिमा. केवढी उंच आहे बघा. पूर्ण दिसणार नाही. मान माझी पूर्ण दुखायला लागली एवढी उंच आहे. का आपण इकडनं बघतोय इथं लांबून बघितलं की पूर्ण दिसते आणि जवळ येऊन बघितलं ना ते खूप वेळ दिसत नाही. बघा पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्ण मेटल पूर्ण मेटलची आहे. पूर्णच्या पूर्ण मेटलचे आहे. आणि मित्रांनो एक तुम्हाला अजून एक गोष्ट इथं ना रात्री म्हणजे या स्टॅच्यूवर ना आणि मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला अजून एक सांगायची राहिली. इथे ना आता रात्री स्टॅच्यूवर मस्त प्रोजेक्टर लावला जातो आणि सर्व दाखवलं जातं सरदार वल्लभभाई पटेलांनी काय काय केलं होतं ते स्टार्टिंग पासून ते एंड पर्यंत म्हणजे जिथपर्यंत ते होते ते सर्व दाखवलं जातं कसं त्यांनी काय काय केलं होतं ते. आपण ते पण तुम्हाला दाखवेन. तर चला आता आपण जाऊया आणि जागा पकडूया कारण की खूप गर्दी होते तिकडं. तर चला जाऊया. तर गाईस बघू शकता आम्ही फायनली बाहेर आलेलो आहे. आता इथं बसलोय. प्रोजेक्टचा जो टायमिंग आहे तो आहे 7:30 वाजता आणि आम्हाला तेवढं थांबता नाही येणार का की आमची 9 वाजताची ट्रेन आहे. आम्हाला इकडनं परत जाता अर्धा तास लागेल.
म्हणजे स्टेशन पासून थोडं लांबच आहे, पण जाता टाइम लागेल, पण आम्हाला पॅकिंग पण करायची आहे म्हणून टाइम लागेल. म्हणून आता आम्ही थोडा वेळ बसलोय. तर बघूया अगर आपल्याला हा प्रोजेक्टर बघायला भेटलं आपण मी तुम्हाला दाखवतो, नाही भेटलं तर जसं आपलं नशीब असेल तसं. आता बघू शकते इथं ना सर्व म्हणजे खुर्च्या ठेवल्या आहेत आणि सर्वांना बसून ते मस्त प्रोजेक्ट तुम्हाला दाखवतो. तिथे नाही बघा असं ना सर्व खुर्च्या ठेवल्या आहेत, तिथे ना सर्व बघून सर्व दिसतं काय केलं ते सर्व आहे, पण आपल्याला काय बघायला भेटणार नाही. तर आपण आता इथं 5-10 मिनिटं बसू, मग जाऊया आपल्या रूमवर, मग पॅकिंग करून डायरेक्ट भेटूया. चला. तर मित्रांनो फायनली आपल्याला म्हणजे जे बघायचं होतं ते आपल्याला बघायला भेटतंय. तुम्हाला दाखवतो. तुम्हाला नाईट मध्ये जरा दिसणार नाही, पण जेवढं दिसेल तेवढं ऍडजस्ट करून घ्या. चला झूम करतो जरा. चलो
सभी बदलने और इस आने वाले जीवन में चमत्कार मेरे बैरिस्टर पटेल की जय और जीवन भारत का सबसे बड़ा और सबसे किसान एक बरस के बाद लगा हम तो देश में लोग भाई तस्वीर आने लगी स्वयं महात्मा गांधी ने कहा हम बलवंत सरदार पटेल के नाम देश भक्ति से स्वतंत्रता के परमाणु को कौन गिरफ्तार कर पाता है। जेल से छूटे सरदार को कांग्रेस के नए राष्ट्राध्यक्ष पद पर चुना गया और उनकी सरपरस्ती में राष्ट्रवादी भारत बोले तमाम ब्रिटिश स्कूलों में जीत हासिल कर इस्लामिक सरकारी बनाई। किंतु सरदार का सपना केवल सरदार का नहीं था, उनका स्वप्न था कैसे नए भारत का जहाँ हर रंग, हर रूप, हर जात, मजहब, तबके का हिंदुस्तानी एक साथ मिलकर एक ऐसा नया भारत बना सके जहाँ पूर्ण स्वराज के साथ सारे समाज को गरीबी, अशिक्षा, छुआछूत से आजादी मिल जाए। इसी पहली रणनीति भारत को अंग्रेजों की गुलामी से आजाद ताकि भारत के लोगों की अपनी सरकार सबके साथ और सबके विकास के लिए काम कर सके। उनकी अगुवाई में भारत जो बस संघर्ष की बची 3 साल उशीर झालाय आम्हाला प्रोजेक्ट जरा उशीर झालाय. चला आता
तर मित्रांनो फायनली आपण स्टेशनला आलोय. आता इकडनं ट्रेनला अजून तर थोडा टाइम आहे, पण आता आम्ही काहीतरी खायला घ्यायला चाललोय. तर काहीतरी खाऊन काहीतरी बघूया मग काय भेटतंय ते भेटल्यावर मग डायरेक्ट ट्रेनमध्ये भेटू. चला. तर मित्रांनो फायनली आपण आलोय स्टेशनला. म्हणजे आपण जेवण पण घेऊन आलोय. बघा इथं माझ्याकडे पाण्याची बॉटल आहे, माझ्या जेजूकडे जेवण आहे सर्व. आपली ट्रेन पण लागली आहे. तर आता ट्रेनमध्ये बसूया, जेवूया आणि मग डायरेक्ट उद्या सकाळी मुंबईला. चला. तर मित्रांनो फायनली ट्रेनमध्ये आता आम्ही बसलोय. आता आम्ही जेवतोय आणि आम्ही जेवणामध्ये ना लखनवी कढाई बिर्याणी आणली आहे. व्हेजच आहे, नॉनव्हेज तर इकडं नाही चालत. म्हणजे चालत नाही म्हणजे भेटत नाही. आता आपण खाऊया आणि मग खाऊन जरा वेळ बसून मग डायरेक्ट झोपून जाऊ. डायरेक्ट सकाळी 4:30-5 वाजता आम्ही मुंबईला उतरणार. म्हणजे मी बोरवलीला उतरणार आणि माझी बहिणी लोक वलसाडला, बहीण आणि जिजू वलसाडला उतरणार आहे. मग तिकडनं मी वलसाडवरनं एकटा मी जाणार आहे सकाळी. तर चला डायरेक्ट बोरवलीला भेटता. 6 hours later. गाइस फायनली आपण पोहोचलो आपल्या घरी आणि आता बघ आपण तिथं एंड करूया. मी टाकतो जरा आता घरी जाऊन झोपतो, मग नंतर टाकतो ब्लॉग. मी नक्की ब्लॉग बघा. हे जरा खूप मोठी व्हिडिओ झाले म्हणून 4 पार्ट बनवले त्याचे. तर तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप नाही करू, सर्व व्हिडिओ बघा. चला बाय बाय.